सीताफळ मिलीबग नियंत्रणासाठी उपाययोजना। सीताफळ हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर असं फळपीक आहे। पूर्वी या पिकावर कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव नव्हता, मात्र अलीकडे पिठ्या ढेकूण अर्थात मिलीबग या किडीमुळे व्यापारीदृष्ट्या अत्यंत मोठं नुकसान होत आहे। या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे। प्रथमतः बहार संपल्यानंतर बागेतली स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मिलीबग ही कीड प्रामुख्यानं जमिनीवरून मुंग्यांद्वारे झाडांपर्यंत पोहोचवली जाते। त्यामुळे बहराचं पाणी देण्यापूर्वी जमिनीवर मिथिल पॅरॅथिऑन 2% पावडर हेक्टरी 10 किलो या प्रमाणात धुरळावी। बहराचं पाणी दिल्यानंतर नवीन पालवी फुटण्यापूर्वी खोडावर जमिनीपासून 2 फुटांपर्यंत बोर्डो मिश्रणाचा लेप द्यावा। त्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुनखडी तसंच मोनोक्रोटोफॉस्फॉस 150 मिलीलिटर किंवा क्लोरोपायरिफॉस 200 मिलीलिटर किंवा डायक्लोरोफॉस 200 मिलीलिटर म्हणजेच मोनोक्रोटोफॉस्फॉस, क्लोरोपायरिफॉस आणि डायक्लोरोफॉस यापैकी कोणतंही एक कीटकनाशक मिसळून घ्यावं आणि या मिश्रणाचा खोडाला मुलामा द्यावा। पालवी फुटण्याच्या अवस्थेमध्ये बोर्डो पेस्ट लावलेल्या खोडावर 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लास्टिक पट्टी खोडावर बांधावी आणि नंतर त्या पट्टीवर ग्रीस लावावं। ग्रीस लावताना ते खोडाला लागणार नाही याची काळजी घ्यावी। त्यामुळे मुंग्या अथवा मिलीबग झाडावर चढताना ग्रीसला चिकटून बसतात आणि मरतात। मिलीबगला खाणारे परभक्षी कीटक क्रिप्टोलिमस मोंटोझरी म्हणजेच ऑस्ट्रेलियन भुंगा प्रति एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतरानं 3 ते 4 वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावा। त्याचबरोबर जैविक नियंत्रणाचाच एक भाग म्हणून व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटॅरायझियम हे जैविक बुरशीनाशक 4 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारावं। त्यामध्ये प्रति 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम फिश ऑइल रेझिन सोप मिसळावा। मिलीबगवर असणाऱ्या मेणचट आवरणामुळे कीटकनाशक अथवा बुरशीनाशक मिलीबगवर परिणामकारक ठरत नाहीत, मात्र फिश ऑइल रोझिन सोपमुळे मेणचट आवरण नष्ट होतं व कीटकनाशक किंवा बुरशीनाशक नियंत्रणासाठी परिणामकारक ठरतं। शेवटचा उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी। त्यामध्ये देखील पर्यावरणपूरक ब्युप्रोफेझिन हे कीटकनाशक प्रति लिटर 2 मिलीलिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारावं। परिणामकारक उपायासाठी प्रति 10 लिटर पाण्यात 10 मिलीलिटर स्टिकर आणि 20 ग्रॅम फिश ऑइल रोझिन सोप वापरावा। या नंतरच्या फवारणीसाठी फळधारणा झाल्यानंतर बोर्डो मिश्रण 1% किंवा बेनोमिल 0.1% म्हणजेच 10 ग्रॅम किंवा प्रॉपिकॉनझोल 0.1% म्हणजेच 10 मिलीलिटर किंवा मँकोझेब 0.25% अधिक कार्बेंडिझम 0.1% अधिक मोनोक्रोटोफॉस्फॉस 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार पुढील 3 ते 4 फवारण्या दर 15 दिवसांच्या अंतरानं कराव्यात। सीताफळावर येणाऱ्या मिलीबग अर्थात पिठ्या ढेकण्या या किडीमुळे सीताफळाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते। त्यामुळे याच्यावरील सर्व एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी चांगले दर्जेदार उत्पादन घ्यावे असे प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे।